मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव, सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नामकरण। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे, तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे। मोठ्या दिमाखदार सोहळ्यात नामकरण सोहळा पार पडला। सभापती राणी भोरे आणि उपसभापती ललिता काकी शेजूळ यांच्या हस्ते नामकरण सोहळा संपन्न झाला। माजी नगरसेवक सचिन दादा सावंत आणि बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला यश आले। महापुरुषांच्या नावाच्या नामकरण सोहळ्यानंतर शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी पंचायत समितीतील सदस्य रिदा मुजावर, शोभा मोहिते, गायत्री घोरपडे, सुजाता पाटील, अरविंद सपकाळ, स्नेहल पाटील, तन्वी कमलेकर, सुप्रिया तवटे, संयोगिता कोळी, जयश्री पाटील, अमृता गावडे, पांडुरंग पाटील, राजेंद्र माळी, पांडुरंग इंगळे, विनोद गायकवाड, संदीप बंडगर, विष्णू पाटील, विनायक जाधव, बाळासो पाटील, सूरज मखदूम आणि विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक सचिन दादा सावंत, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी नगरसेवक अशोक कांबळे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा नेते आकाश भैया कांबळे, डॉक्टर रवी कुमार गवई, सागर दरबारे, प्रमोद वायदंडे, शब्बीर चिवेलकर, भास्कर बापू जगताप, मिरज पूर्व भागाचे नेते विजय पाटील, मराठा समाजाचे नेते अशोक शिंदे, सलगरचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, महावीर कांबळे, विश्वास खांडेकर, सुशांत घोरपडे, सुलेमान मुजावर, रतन तोडकर, योगेश कोलप, रोहित शिवशरण, राकेश कांबळे, अजित कांबळे, अमोल निकम, पोपट साळुंखे, सुनील कांबळे, सिद्धू कांबळे, सुजित लोखंडे, सागर आवळे, वसंत खांडेकर, जयंत मगरे, विजय आवळे, परशुराम बनसोडे, निलेश मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं गेल्या 29 तारखेला मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं, परंतु प्रशासनानं जातीय मानसिकतेतून ती नाव काढून टाकलेलं होतं। पण ज्या दिवशी नाव काढलं 1 ऑगस्ट रोजी, त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष गटातटामध्ये काम करणारा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला, मिरज पंचायत समिती प्रशासनाला, तालुका प्रशासनाला आंबेडकरी दणका देऊन या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं की जी नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला दिलेलं होतं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं होतं, ती नावं सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी लावावी, अन्यथा आम्ही सर्व शिव शाहू फुले आंबेडकर कार्यकर्त्यांच्या वतीनं पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतो असं सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये या दोन्ही महापुरुषांच्या नावाचा ठराव झाला आणि सर्व मिरज पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य यांचं आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी सर्वांमध्ये ठराव पास केला आणि आज हा सोनेरी दिवस मिरज तालुक्यातील प्रशासकीय इमारतीला या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं आणि सभागृहावर छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यात आलं। त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये शिव शाहू फुले आंबेडकर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज खरोखर आनंद आहे आणि आज आमचा भाग्याचा दिवस आहे असं आम्ही समजतो। जय भीम, जय भारत। आणि या लढ्याला ज्यांनी ज्यांनी पाठबळ केलं त्या सर्वांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। तर सगळ्यांचं बळ झाल्यामुळं, सगळ्यांनी ताकद दिल्यामुळं हा लढाई सुरू झाला आणि परमपूज्य बाबासाहेबांचं नाव त्या इमारतीवर झळकलं। त्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती संभाजीराजांचा, छत्रपती संभाजीराजांचा, छत्रपती शिवाजीराजांचा, छत्रपती शाहूराजांचा, ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा। सर्व इथं जमलेल्या पत्रकार व आमचे आंबेडकरवादी यांना माझा सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम। आज या ठिकाणी मिरज पंचायत समितीला सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आज घोषित केलेलं आहे व शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यामुळं हे आज नाव संपूर्ण झालेलं आहे इथं आणि जिल्ह्यातून आमचा पूर्ण आंबेडकरी समाज इथं उपस्थित आहे। त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी आज आनंद एवढा येत होत आहे की बाबा एवढ्या मोठ्या इमारतीला आज पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे।
त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमलेले आमचे जिल्ह्यातील सगळे सहयोगी कार्यकर्ते त्यांना मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचे सभापती व सगळ्यांनी एक पद्धतीने आम्हाला हे केलं जिल्ह्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.